नमस्कार. आता आपण डिव्हिजन ऑफ पॉवर्स आणि सेपरेशन ऑफ पॉवर या दोन महत्त्वाच्या संकल्पनांपैकी डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे काय हे बघूया. तर डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे काय असतं? सत्तेचं उभं वितरण किंवा विभाजन असतं. व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स म्हणजे कोणाकोणात ते डिस्ट्रीब्युशन आहे? तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये सत्तेचं वितरण. आता हे उभय वितरण आपल्या लक्षात येते केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे. आणि संविधानामध्ये कुठं दिले ही तरतूद डिव्हिजन ऑफ पॉवरची? तर संविधानाचं 7वं शेड्यूल, 7वी अनुसूची, आणि त्या रिलेटेड कलम आहे कलम 246. या 7व्या अनुसूचीमध्ये काय दिले? संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 प्रकारच्या सूची दिलेत. संघ सूचीतील वेगवेगळे विषय आहेत त्यावर कायदा केंद्र सरकार करणार. राज्य सूचीत पण असे वेगवेगळे विषय आहेत त्यावर राज्य सरकार कायदा करणार. आणि समवर्ती सूचीमधील वेगवेगळ्या विषयावर दोन्हींना अधिकार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही कायदा करू शकतात. असं हे सत्तेचं वितरण दिले उभं. याला आपण डिव्हिजन ऑफ पॉवर्स म्हणतो.